वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलाय। रामदास तडस यांनी बेघर केल्याचा आरोप पूजा तडस यांनी केलाय। रामदास तडस आणि त्यांचा मुलगा पंकज तडस यांनी हे आरोप मात्र फेटाळून लावले। लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सुनेनं छळाचा आरोप केलाय। रामदास तडस आणि त्यांचा मुलगा पंकज तडस यांनी राहत्या फ्लॅटमधून बाहेर काढल्याचा आरोप पूजा तडस यांनी केलाय। पोटच्या मुलाच्या DNA टेस्टसाठी दबाव आणल्याचा आरोपही पूजा यांनी केला। मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ही लढाई लढत आहे। मी कोणाची उमेदवारी रद्द करा किंवा मी कोणाची उमेदवारी ठेवा किंवा यांना सीट द्या, मी असं कुठेही काहीही बोललेली आहे। मी एक स्त्री स्वाभिमानाची लढाई लढत आहे आणि त्या स्वाभिमानासाठी मी एवढी झटत आहे। जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली, बाळ 17 महिन्याचं आहे। कुठेतरी मला न्याय मिळावा आणि जर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, तर तुम्ही आधी घरातल्या स्त्रियांना न्याय द्या, त्यानंतर तुम्ही समाजातल्या स्त्रियांपर्यंत। पूजा यांचे पती पंकज तडस यांनी पूजा यांच्यावर गंभीर आरोप केलाय। पूजा यांनी हनी ट्रॅप लावल्याचा आरोपही त्यांनी केलाय। माझ्यावर आरोप केले हे सिद्ध तर करावं। यांचा हनी ट्रॅपचा प्रकरण होतं गेल्या 2020 पासून आणि 20 मध्ये यांनी माझ्यावर हनी ट्रॅप केला, त्याबाबत मी पुराव्यासहित माननीय न्यायालयामध्ये गेलो। पूजा शेंद्रेला आणि पूजा तडसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का? निवडणुकीदरम्यान बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला। आता तर त्यांना राजकारणाचा आधार भेटला, विरोधकांना हाती पकडलं, त्यांच्याजवळ विकासाचा काही मुद्दा नाहीये। 4 वर्षानंतर आता वेळेवर प्रकरण काढायचं, जे 4 वर्षाच्या अगोदर झालं होतं प्रकरण, ते पुन्हा काढायचं, ही विरोधकाचं षडयंत्र आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी रामदास तडस यांची उमेदवारी भाजपनं रद्द करावी अशी मागणी केली आहे। खरं तर ही उमेदवारी रद्द केली पाहिजे। ती इलेक्शन कमीशन रद्द करण्यापेक्षा मोदी का परिवार, और अगर सभी लोग मोदी के परिवार के लोग हैं तो मोदी जी ने परिवार प्रमुख के तहत स्वयं यह निर्णय लेना चाहिए कि हम उनको प्रत्याशी के रूप में खड़ा नहीं करेंगे। खासदारांच्या कुटुंबाकडून त्यांच्या सुनेचा छळ होत असेल तर गंभीर बाब म्हणायला हवी। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरतीये। भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।